MSTCET 2026-27 तर हॉल तिकीट म्हणजे फर्स्ट हॉल तिकीट विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध झालेली आहे। तर हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी सर्वात प्रथम विद्यार्थ्यांना साईटवर यावं लागेल। साईटवर आल्यानंतर बघू शकता CET एक्झामिनेशन पोर्टल 2026-27 जे पहिलं ऑप्शन आहे या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला एक ईमेल ID एक पासवर्ड मागण्यात येत आहे। तर तोच ईमेल ID जो तुम्ही फॉर्म भरताना फॉर्ममध्ये रजिस्टर केलेला होता तो ईमेल ID इथे इन्सर्ट करा। जो पासवर्ड तुम्ही सेट केलेला होता तो पासवर्ड टाका आणि त्यानंतर साइन इन करा, म्हणजे तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार। लॉग इन झाल्यानंतर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडत असेल। तर यामध्ये तुम्हाला थोडं खाली आल्यानंतर यामध्ये एक ऑप्शन दिलेला आहे ते म्हणजे हॉल तिकीट और ॲडमिट कार्डचं। तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता जर तुम्ही PCM ग्रुपचा फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला इथे गेट हॉल तिकीटचं ऑप्शन आलेलं असेल आणि कोणी जर PCBचा भरलेला असेल तर त्यांना इथे PCBचं ऑप्शन सुद्धा येऊ शकते किंवा येणार सुद्धा नाही सध्या तरी, कारण की PCBचा पेपर हा लेट आहे आणि PCMचा पेपर हा 11 तारखेपासून सुरू होणार आहे। त्यामुळे तर PCMचं जे ऑप्शन आहे तुम्हाला इथे गेट हॉल तिकीटला क्लिक केल्यानंतर तुमची हॉल तिकीट तुमच्यासमोर ओपन होणार। तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन दिलेलं आहे आणि जर तुमची हॉल तिकीट डाउनलोड होत नसेल, ॲप्लिकेशन नॉट फाउंडचा जर एरर येत असेल तुम्हाला, तर तुमचा जो पेपर आहे हा थोडा लेट असू शकतो। या प्रकारे तुम्हाला अपडेट येणार। तर या प्रोसेसनी तुम्ही तुमची हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। तर लवकरात लवकर आपली हॉल तिकीट डाउनलोड करा आणि MSTCET 2026-27च्या अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।